आज वर्षाच कुकिंग स्टुडिओमध्ये बनणारे सिझलिंग चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम. बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यावरती ही डिश डेझर्टमध्ये ऑर्डर केली जाते, बट आज सेम ब्राउनी तेही एगलेस आणि विदाऊट ओव्हन आपण बनवणार आहोत. आणि त्यासोबत लागणारा होममेड चॉकलेट सॉस कसा बनवायचा तेही आपण बघणार आहोत. शिवाय ही सिझलिंग ब्राउनी बनवताना तुमच्याकडे जर सिझलर प्लेट नसेल तरीही तुम्ही ती ब्राउनी कशी बनवू शकता ह्या सर्व टिप्स ह्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हॅलो, वेलकम टू द वर्षाच कुकिंग स्टुडिओ. मी वर्षा. पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाच कुकिंग स्टुडिओ. सगळ्यात पहिले आपल्याला ब्राउनी बनवायला घ्यायची. त्यासाठी मी इथे डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतले 100 ग्रॅम. हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय. बाउलमध्ये चॉकलेट टाकून झालं की आपल्याला आता हे डबल बॉयलरने किंवा मायक्रोवेव्हमध्ये मेल्ट करून घ्यायचे. इथे मी डबल बॉयलर मेथडसाठी एक पॅन गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलंय आणि त्या पाण्यावरती आपल्याला हा बाउल ठेवून हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे. चॉकलेट मेल्ट झाले की आपल्याला यामध्ये 40 ग्रॅम बटर टाकून घ्यायचे. एक 2 मिनिटांमध्ये आपलं हे चॉकलेट चांगलं मेल्ट करून झालंय. आता आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट एक एक करून या बाउलमध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा टीस्पून कॉफी टाकून घ्यायची. कॉफीने खूपच छान रिच फ्लेवर येतो आपल्या ब्राउनीला. त्यानंतर अर्धा टीस्पून आपल्याला व्हॅनिला इसेन्स पण यात टाकून घ्यायचे. पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कपच्या आसपास दूध टाकून घ्यायचंय. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम पावडर शुगर टाकून घ्यायची. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे 100 ग्रॅम मैदा पण टाकून घ्यायचं. इथे मैदा मी चाळून घेतलाय. त्यानंतर आपल्याला 20 ग्रॅम कोको पावडर टाकून घ्यायची. पुन्हा हे आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी आपल्याला या बॅटरमध्ये 1/4 TSP बेकिंग पावडर टाकून घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. इथे ओव्हर मिक्स नाही करायचं जास्त, फक्त हे बॅटर थोडंसं मिक्स झालं पाहिजे इतकंच आपल्याला हे हलवत राहायचं आहे. या कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालं की आपल्याला हे साईडला ठेवून घ्यायचं आणि आता आपल्याला केक टीन बनवायला घ्यायचं. इथे मी स्क्वेअर शेपचा केक टीन घेतलाय. त्यामध्ये बटर पेपर लावून घेतलाय सगळीकडनं. आता आपल्याला याला बटरने किंवा ऑइलने ग्रीस करून घ्यायचं. टीन तयार झाला की आपल्याला हे सगळं ब्राउनीचं बॅटर ह्या केक टीन मध्ये पोर करून घ्यायचं. ब्राउनी बॅटर ह्या केक टीनमध्ये टाकून झाले की आपल्याला हा टीन असाच 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून द्यायचा आहे. नॉर्मली आपण केक बनवताना लगेच तो बेक करायला घेतो, पण ब्राउनी बनवताना आपल्याला याला 10 मिनिट रेस्ट द्यायची. त्यामुळे आपल्याला क्रिंकल टॉप ब्राउनी आपली बनून तयार होते. तोपर्यंत आपण ज्या कढाईमध्ये आपल्याला ब्राउनी बेक करायची ती कढई प्रीहीट करायला ठेवूयात. त्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला अशी एक रिंग ठेवून द्यायची आहे. झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घ्यायचं. 10 मिनिटांनंतर आपल्याला हा टीन या कढाईमध्ये ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आणि एक 20 ते 25 मिनिटांसाठी आपल्याला ही ब्राउनी बेक करून घ्यायची. 20-25 मिनिटांसाठी आपल्याला ही ब्राउनी बेक करून घ्यायची. तोपर्यंत आपण चॉकलेट सॉस बनवून घेऊयात. सॉस बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती एक पॅन ठेवलं. त्यामध्ये आपल्याला 1 कप दूध टाकून घ्यायचंय. साधारणतः 200 ml दूध आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप साखर टाकून घ्यायची. दूध आणि साखर थोडीशी विरघळली की आपल्याला यामध्ये कोको पावडर टाकून घ्यायची.
इथे 30 ग्रॅम कोको पावडर घेतली आहे. ही पण आपल्याला यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. याला एक बॉईल आलं की आपल्याला यामध्ये 40 ग्रॅम बटर टाकून घ्यायचं. बटर टाकून झालं की लगेच आपल्याला हे डार्क चॉकलेट घेतलंय मी ते 100 ग्रॅम, ते पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं. आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. आता हे सगळं आपल्याला चॉकलेट मेल्ट होईपर्यंत एकसारखं असं मिक्स करत राहायचं. एकदम होममेड डिलिशियस चॉकलेट सॉस बनवून आपला तयार झालाय. गॅस बंद करून घ्यायचा. 25 मिनिटांनंतर आपली ब्राउनी कशी झाली आहे ते चेक करून बघूयात. अजिबात सुद्धा टूथपिकला आपली ब्राउनीचं बॅटर लागलेलं नाही, म्हणजे आपली ब्राउनी सेट झालेली आहे. आता आपल्याला ही काढून घ्यायची. आता ही ब्राउनी आपल्याला 10-15 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची. आता 10-15 मिनिटे झाली तर आपण ब्राउनी डिमोल्ड करून घेऊयात. बघा किती इझी आपली ब्राउनी निघाली आहे. बघा एकदम फजी आणि क्रिंकल टॉप ब्राउनी बनवून आपली तयार झाली आहे. आता आपल्याला हिचे पीस करून घ्यायचे. आता आपल्याला प्लेटिंग करायला घ्यायचं. प्लेटिंग करण्यासाठी तुमच्याकडे जर सिझलर प्लेट नसेल तर घरातला कुठलाही तवा घ्यायचा, तो गरम करायला ठेवायचा आणि गरम तव्यावरती आपल्याला ही ब्राउनी ठेवून घ्यायची. तवा गरम झाला की या ब्राउनीचा एक पीस आपल्याला तव्यावरती ठेवून घ्यायचा. त्यावरती आपल्याला आईस्क्रीम ठेवून घ्यायचं. आईस्क्रीम टाकून झालं की हा चॉकलेट सॉस जो आपण केलेला होता तो आपल्याला यावरती पोर करून घ्यायचा आहे. ही झाली आपली होममेड सिझलिंग ब्राउनी तयार. आता हॉटेलमध्ये जशी मिळते तशी आपल्याला बनवायला घ्यायची. त्यासाठी आपल्याला या टाईपची प्लेट लागणार आहे. ही प्लेट मी गरम करायला ठेवते. ही प्लेट चांगली गरम झाली की काढून घ्यायची. यावरती पण आपल्याला एक ब्राउनीचा पीस ठेवून घ्यायचा. ब्राउनीवरती व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घ्यायचं. आईस्क्रीम टाकून झालं की हा बनवलेला चॉकलेट सॉस आपल्याला यावरती पोर करून घ्यायचा. बघितलं किती सिंपल होतं ही ब्राउनी बनवणं. मुलांची खूप फेवरेट अशी डिश आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुमची सिझलिंग ब्राउनी कशी बनली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.